सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर लढत आहेत. महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात देखील नागरिकांचा पाठिंबा महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. बुधवारी सकाळी प्रभाग 3 मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 20 वर्षांच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बीआरएस पक्षाचे नागेश वल्ल्याळे यांनी व्यक्त केला. गेल्या 20 वर्षात विजयकुमार देशमुख यांनी कोणतेही काम केले नाही. साधी कांडप मशीन आणू शकले नाहीत. विविध पदाचे मंत्री होते. विजयकुमार देशमुख यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने नागरिक चिडून आहेत. त्यामुळे यंदा शहर उत्तर महेश कोठे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे भाजपचे सुरेश पाटील म्हणाले.
आज महेश अण्णांच्या प्रचारानिमित्त आम्ही सगळेजणी पाठिंबा दिल्यानंतर आज भवानीपेठ शाहीर वस्ती या माध्यमातून आपली पदयात्रा चालू आहे आणि या पदयात्रा आपण पाहत आहे किती मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। याचाच अर्थ कळतं की येणारा 20 तारखेला किंवा 23 तारखेच्या निकालावर काय परिणाम होणार आहे। आम्ही बदल घडवण्याचा जो हे मांडला आहे, शपथ घेतली, त्या बदल नक्की यावेळी घडवणार मी असतील, सुरेश पाटील असतील, अन्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपात होतो जे आज तुतारीच्या पाठीशी आहे। एवढं एकच कारण आहे की या 20 वर्षाचा कुंठलेला विकास आणि या कुंठलेला विकासला आणि बेरोजगार करलेला माणसाला आम्ही लांब ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की बदल घडवून खाणार आहोत। महेश कोठे आज पदयात्रेला आले, प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे इथल्या स्थानिक नगरसेवकाचा दावा आहे की मला कशाला यापुढे साहेब सगळ्याचं रक्षण करतील, तुमचं गृहमंत्री आपलाच आहे। मी काना म्हटलं तर तुम्ही ठेवा म्हणाला का? बोला निघालाय मोठ येतं आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोठे यांचं भव्य पदयात्रा निघालेलं आहे। अजून आमच्याकडचे लोक नाश्ता करून यालेत, जवळजवळ 1000-2000 लोक या ठिकाणी जमतील। या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजयकुमार देशमुखचं पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल। कारण याचं एकच कारण आहे, 20 वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे। तुम्ही सांगावं, आज तुम्हाला सर्व माहीत आहे। एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत होतो, शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते, यांनी एखादं आपलं तिकीट बीट कुटायचं कांडण मशीन आणू शकला नाही। ह्याला काय अधिकार आहे? 20 वर्ष आपण निवडून दिला दिसा लागलेला आहे। ज्यांनी आता इथं बालेकिल्ला म्हणत होते, आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेला आहे। या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे, कारण 20 वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली। याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे, मालक कुणाला तरी कामं लावा, पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही। हे आपलं दुर्दैव आहे। ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोक जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे। आज आपण बघतोय, मी वारंवार सांगतो की त्यांनी छोटं तरी एखादं युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती। प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की ह्यांनी काही केलं नाही आणि महेश कोठे काहीतरी करू शकेल, ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे। कारण माझं IT पार्कला लेट जरी झालं असलं, आता हिने 2-2 वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत। आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस 50 लाख रुपये खर्च केले, 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले, 1.5 कोटी रुपये ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले। हे जर मला फसवायचंच असतं तर त्या 1.5 कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळालं असतं की IT पार्कचं काम सुरू झालं आहे। पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत। यामध्ये IT पार्क आज उलट आपण जर पाहिलं, महाराष्ट्रामधल्या बरेचसे IT पार्क आज महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत। हिंजेवाडीमधून सुद्धा जवळजवळ 28 ते 30 युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे। कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे, त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत, ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली IT नवीन येत नाही। पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू। पुण्यामध्ये सुद्धा IT क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाच्या एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतोय तर तुम्ही या। आणि त्यावेळी लोक